श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुपुष्यामृत योग, गुरुवार, या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालेल, मुलांची पतीची जोरदार प्रगती. नमस्कार मित्रांनो, उद्या गुरुवार 18 जून रोजी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ महायोग जुळून येत आहे. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. यंदा नीच ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीच्या दिवशी हा महायोग आल्यामुळे याचे आध्यात्मिक महत्त्व अत्यंत पटीने वाढले आहे. विशेष म्हणजे या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत असणार आहे. उद्या सकाळी तुम्हाला निसर्गातील एका अत्यंत पवित्र आणि दैवी वनस्पतीचे एक विशिष्ट पान घरात आणायचे आहे. हे पान घरात येताच शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील. तसेच तुमच्या घराची, पतीची आणि मुलांची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. आता हे पान कोणत्या चमत्कारिक झाडाचे आहे, ते सकाळी कोणत्या शुभ वेळेस आणायचे आहे आणि त्याचा अचूक उपाय काय आहे, या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्धवट माहितीने उपाय फळत नाही, म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती आवडल्यास व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, उद्या 18 जून रोजी ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही अद्भुत आणि चमत्कारिक स्थिती निर्माण होत आहे, जी अनेक वर्षांनी पाहायला मिळते. उद्या देवगुरु बृहस्पती, गुरुग्रह, ऐश्वर्याचा कारक शुक्र आणि मनाचा कारक चंद्र यांचा विशेष युतीने आकाश मंडळात एकाच वेळी गजलक्ष्मी योग आणि गजकेसरी योग हे दोन अत्यंत शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे. गजलक्ष्मी योगाचे फळ हा योग साक्षात माता लक्ष्मीच्या हत्तीवर स्वार होऊन येण्याचे प्रतीक मानला जातो. ज्या घरामध्ये आर्थिक चणचण आहे, गरिबी आहे किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा घरातील दारिद्र्य नष्ट करून अखंड लक्ष्मी प्राप्ती करून देण्याची ताकद या योगात आहे. गजकेसरी योगाचे फळ. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग हा सिंह आणि हत्तीच्या संगमासारखा मानला जातो. हा योग तुम्हाला समाजात मान सन्मान, पदप्रतिष्ठा, कीर्ती आणि राजेशाही वैभव मिळवून देतो. जर तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सतत अडथळे येत असतील तर या राजयोगाचा प्रभावाने ते सर्व अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. हा दिवस तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. हा उपाय करताना आपल्या वेळेचे बंधन पाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मुहूर्ताच्या शास्त्रात अचूक वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुहूर्ताची सुरुवात उद्या 18 जून रोजी सकाळी 6:04 हा गुरुपुष्यामृत योग आणि ग्रहांची ही शुभ युती सुरू होत आहे. मुहूर्ताची समाप्ती हा योग संपूर्ण दिवसभर नसून उद्या सकाळी 11:32 समाप्त होणार आहे. म्हणूनच तुम्हाला कमळाच्या पानावरील हा विशेष उपाय करायचा आहे. तर सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी 11:30 या अत्यंत शुभ वेळेतच पूर्ण करायचं आहे. 11:32 नंतर नक्षत्र बदलणार असल्याने त्यानंतर हा उपाय केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही. या मोक्याच्या तासांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. त्यामुळे या वेळेचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सुवर्णासारखा मौल्यवान आहे. नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र आणि खरेदीचा मुहूर्त महामुहूर्त. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ आणि सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. म्हणूनच याला नक्षत्राचा राजा किंवा अमृताचा अंश म्हणतात. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा ते अधिक बलवान होतो. काय करावे? या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या या शुभ कालावधीत सोने, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आणि अक्षय मानले जाते. असे मानतात की या दिवशी खरेदी केल्याने सोने घरात उत्तरोत्तर वाढत जाते. नवीन सुरुवात. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल, नवीन नोकरी जॉईन करायची असेल
जमीन, जुमला किंवा घर खरेदी करायचं असेल किंवा कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. यावेळेस सुरू केलेले काम कधीही अपयशी होत नाही. विशेष म्हणजे उद्या विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजेच एका बाजूला नक्षत्राचा राजा पुष्य नक्षत्र आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता बुद्धीचा भगवान गणेशाची दिव्य तिथी. त्यामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती एकाच वेळी करून देणारा हा असा सुवर्ण योग आहे, जो वर्षातून एकदाच येतो आणि तो अजिबात गमावण्यासारखा नाही. तर चला मित्रांनो, आज ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात, तो मुख्य क्षण आता आलेला आहे. आता आपण एकही क्षण वाया न घालवता निसर्गातील त्या अत्यंत चमत्कारिक आणि अद्भुत शक्ती असलेल्या वनस्पतीबद्दल जाणून घेऊया, जिचे फक्त एकच पान उद्या तुमच्या घरात आले तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे बंद नशीब उघडू शकते. हे पान दुसरे तिसरे कोणतेही नसून आपल्या सनातन धर्मात साक्षात धनलक्ष्मीचे रूप मानले गेलेले अत्यंत पवित्र असे कमळाचे पान, लोटस लीफ आहे. कमळाच्या पानाचे अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक रहस्य सांगते, ऐका. मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक अडचणींवर मात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो, वेगवेगळ्या ज्योतिषांकडे धाव घेतो, खडे रत्ने वापरतो, पण निसर्गाने आपल्याला अवतीभोवती अशा काही दिव्य वनस्पती दिल्या आहे ज्यांच्याकडे आपले कधीच लक्ष जात नाही. उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर या कमळाच्या पानाचे महत्त्व अब्जावधी पटीने का वाढते? यामागे काही विशेष आध्यात्मिक रहस्य आहेत का? साक्षात महालक्ष्मीचे अखंड निवासस्थान. हो, आपल्या शास्त्रात सांगितले आहे की माता लक्ष्मीला कमलासना किंवा कमला निवासिनी म्हटले जाते. माता लक्ष्मीचे सर्वात प्रिय आसन हे कमळाचे फूल आहे. भगवान विष्णूंच्या हातातही कमळ असते. तंत्रशास्त्रात असे मानले जाते की कमळाच्या मुळापासून ते त्याच्या पानात साक्षात धनलक्ष्मीचा वास असतो. म्हणून जेव्हा तुम्ही उद्याच्या या अमृत योगावर कमळाचे एक हिरवेगार पान तुमच्या घरात घेऊन येता, तेव्हा तुम्ही फक्त एक पान आणत नाही, तर साक्षात सुख, समृद्धी आणि वैभव देणाऱ्या माता लक्ष्मीला अत्यंत आदराने आपल्या घरात आमंत्रित करत असता. नकारात्मकता नष्ट करण्याची आणि धन खेचण्याची चुंबकीय शक्ती. कमळाच्या पानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते चिखलात जन्माला येते, पाण्यात राहते, पण कधीही चिखल किंवा पाण्याचा एक थेंबही स्वतःला शिवू देत नाही. ते नेहमी अलिप्त आणि स्वच्छ चमकदार राहते. अगदी याच्याच प्रमाणे या पानामध्ये एक अद्भुत चुंबकीय आकर्षण शक्ती असते. हे पान घरात आणताच ते घरातील गरिबी, दारिद्र्य, कटकटी, मानसिक ताणतणाव आणि अलक्ष्मीपण सारखी स्वतःकडे ओढून घेते आणि तिचा समूळ नाश करते. दुसरीकडे या पानाच्या दैवी लहरींमुळे घरातील पैशाची चणचण, आर्थिक अडथळे कायमचे दूर होतात आणि घरामध्ये ऐश्वर्य, पैशाची आवक वाढल्याने वेगाने वाढू लागते. जर कमळाचे पान मिळाले नाहीत तर काय करावे? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर आमच्या अवतीभोवती किंवा शहरात कमळाचे पान सहज उपलब्ध झाले नाही तर आम्ही हा उपाय कसा करायचा? मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. आपल्या हिंदू धर्मात निसर्गाला देव मानले गेलेले आहे आणि निसर्गाने आपल्याला यावरही अत्यंत उत्तम पर्याय दिलेले आहे. औदुंबराचे उंबराचे झाड हे साक्षात भगवान दत्तात्रेयाचे निवासस्थान आहे आणि इथेच लक्ष्मीचा वास असतो. दुसरं म्हणजे पांढरी रुई, श्वेतार्क. याचा मुळात आणि पानात साक्षात प्रथमेश म्हणजेच गणपती बाप्पांचा वास असतो. उद्या विनायक चतुर्थी असल्याने हा पर्यायही खूप प्रभावी आहे. तिसरं म्हणजे पिंपळाचे पान. पिंपळाच्या पानात साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव वास करतात. परंतु उद्या गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आणि लक्ष्मी प्राप्तीचा महायोग
असल्याने कमळाच्या पानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जर अगदी शक्य नसेल तरच उंबराच्या पांढरी रुई किंवा पिवळ्या पिंपळाच्या पानाचा उपाय करावा. या तिन्ही वनस्पती प्रचंड जागृत आणि दैवी शक्तीने भरलेल्या आहे. पान घरात आणण्याचा अचूक विधी आणि कठोर नियम. मित्रांनो, बरेच जण काय करतात, व्हिडिओ पाहिला की लगेच धावत जातात आणि झाडाचे पान तोडून आणतात. पण लक्षात ठेवा, असे केल्याने उपायाचे फळ मिळत नाही, उलट वाईट परिणाम होऊ शकतो. निसर्गाकडून जेव्हा आपल्याला त्याची दिव्य शक्ती काही उपायांसाठी मागून घ्यायची असते तेव्हा वनस्पतीची परवानगी घेणे आणि तिचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पान आणताना करायचा विधी सांगते, लक्ष देऊन ऐका. पहिलं म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांना अत्यंत प्रिय आहे. दुसरं, घराच्या देवघरात दिवा लावून मनोभावे पूजा करावी आणि मगच घराबाहेर पडावे. हा उपाय करताना रिकाम्या हाताने जायचे नाही. एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या, त्यात थोडी अक्षता आणि थोडे कच्चे दूध टाका. सोबत हळद, कुंकू आणि पिवळे किंवा लाल फूल आणि 1 रुपयाचे नाणे घेऊन जा. वनस्पती जवळ गेल्यावर हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. हे वनस्पती देवा, आज गुरुपुष्यामृत योगाभर मी तुमच्या परिवारातील एक पान माझ्या घराच्या प्रगतीसाठी आणि लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घराजवळ नेत आहे. कृपया मला ते प्रदान करावे आणि माझ्या सर्व अडचणी दूर कराव्या. त्यानंतर वनस्पतीला ते दूध पाणी अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून तिथे 1 रुपयाचे नाणे अर्पण करा. हे झाडाला दिल्याने आमंत्रण मूल्य आहे. वनस्पतीची क्षमा मागून अतिशय हळूवारपणे कुठेही इजा न करता एक स्वच्छ हिरवेगार न फाटलेले सुंदर पान तोडून घ्या. हे पान घरी आणल्यानंतर गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. देवघरात करायचे मुख्य चमत्कारिक उपाय सांगते, ऐका. शत्रूचा त्रास नष्ट करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे पवित्र पान एका ताटात देवघरात समोर ठेवा. त्यावर लाल चंदनाने, कुंकवाने किंवा अष्टगंधाने श्री किंवा ओम लिहा. हे पान माता लक्ष्मीच्या आणि विनायक चतुर्थी असल्याने गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करा. त्यानंतर देवघरात बसून ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास एकदा श्री सूक्ताचे पठण आवर्जून करा. या उपायामुळे घरातील गरिबी झटक्यात दूर होईल. जे शत्रू तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागून कटकार असताना रस्त्यात त्यांची बुद्धी पलटेल, ते स्वतःहून तुमच्या समोर लोटांगण घालतील. दुसरं म्हणजे पतीच्या नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीसाठी देवघरात ठेवलेल्या त्या कमळाच्या पानाच्या खाली 1 रुपयाचे किंवा चांदीचे नाणे ठेवा. दिवसभर ते पान तिथेच राहू द्या. संध्याकाळी तिने सांजेलाच्या वेळी त्या पानावरील नाणी उचलून तुमच्या पतीच्या खिशात, पाकिटात किंवा घरातील पैसे ठेवता त्या तिजोरीत ठेवा. यामुळे पैशाची आवक वाढेल आणि घरात पैसा टिकून राहील. तिसरं म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बुद्धी वाढण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा शिक्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो. उद्या सकाळी मुलांच्या हाताने गणपती बाप्पाला किंवा स्वामी समर्थांना पिवळे किंवा लाल फूल अर्पण करायला सांगा. त्यानंतर आपण आणलेल्या कमळाच्या पानाला मुलांना स्पर्श करा आणि त्यांना अभ्यासाला बसवा. यामुळे मुलांची एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता प्रचंड वाढेल. 6वं सांगायचं तर चुका टाळा. नियम नक्की हे पाळाच. कोणताही उपाय किंवा व्रत तेव्हाच फळ देतो जेव्हा ते पूर्ण नियमाने आणि शुद्ध भावनेने केले जाते. दृढ विश्वास ठेवा. मनात कोणतीही शंका आणू नका. चला, उपाय सांगितलाय म्हणून करून पाहू असा विचार करू नका. मनात दृढ विश्वास ठेवा की हे पान म्हणजे ईश्वरी शक्ती आहे जे माझ्या घरात समृद्धी आणणार आहे. घरातील वातावरण उद्या घरात भांडणे, चिडचिड, वादविवाद होणार नाही.
याची काळजी घ्या. वाणीवर ताबा ठेवा. घरातील वातावरण पवित्र आणि आनंदी ठेवा. घरामध्ये सुतूक असल्यास घरातील कोणालाही हा उपाय करता येणार नाही. तसेच मित्रांनो, हा अत्यंत दुर्मिळ आणि वर्षातील शेवटचा महायोग आहे. अशी संधी पुन्हा लवकर येणार नाही. त्यामुळे उद्या वेळात वेळ काढून कमळाच्या पानाचा हा सोपा आणि अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा आणि आपल्या कुटुंबाचे भाग्य बदलताना स्वतः पहा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गंगणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा.